श्री स्वामी समर्थ. घरात नवीन श्रीयंत्र आणल्यावर श्रीयंत्राची स्थापना कशी करावी? श्री म्हणजे माता महालक्ष्मी. श्रीयंत्र हे महालक्ष्मी मातेचे आसन असते. या आसनावरती महालक्ष्मी माता विराजमान असते. या श्रीयंत्रात एकूण 108 पाकळ्या असतात. या 108 पाकळ्यांवरती 108 प्रकारच्या लक्ष्मी विराजमान असतात. त्यामध्ये समृद्धी, सौभाग्य, संतती, आरोग्य अशा 108 प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत. आर्थिक प्रगतीसाठी, आर्थिक भरभराटीसाठी ह्या श्रीयंत्राची स्थापना केली जाते. तर या श्रीयंत्राची स्थापना कशी करायची ते पहा. श्रीयंत्र घेताना ते बघूनच घ्यावे. असे मेरू श्रीयंत्र असेल तर वरचे टोक व्यवस्थित आहे का ते पाहावे. श्रीयंत्राच्या चारी बाजूतील एकाच बाजूची टोक एकसारखी जुळतात. खालच्या पाकळीपासून ते वरच्या टोकापर्यंत एकसारख्या सरळ रेषेत भाग दिसतो तो आपल्या समोर येईल. अशा प्रकारे श्रीयंत्र ठेवावे. नवीन आणलेले श्रीयंत्र स्वच्छ धुवून घ्यावे. पाण्यामध्ये गुलाबजल मिसळून ही साध्या पाण्याचा अभिषेक करता येतो. गाईच्या कच्च्या दुधाचाही अभिषेक करावा. पंचामृत स्नान घालायचे असेल तर तेही करू शकता. नवीन श्रीयंत्रावरती अभिषेक करताना श्री सुक्त 16 वेळा म्हणावे. कमलात्मक मंत्र 1 माळ किंवा 16 वेळा म्हणावा. षोडशी मंत्र 1 माळ किंवा 16 वेळा म्हणावा. त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम म्हणून अभिषेक करू शकता. 1 वेळा ललिता पंचक स्तोत्र म्हणावे. नवार्णव मंत्र 1 माळ किंवा 16 वेळा म्हणून अभिषेक करावा. अभिषेक करण्यापूर्वी तुपाचा दिवा आणि धूप चालू असावा. अभिषेक करताना वरचे जे श्रीयंत्राचे टोक आहे त्यावरती अभिषेक करावा. जर तुमच्याकडे असे श्रीयंत्र नसेल तर प्लेन सपाट असेल तर तसे यंत्र व्यवस्थित तामणात खाली ठेवावे, उभे ठेवू नये. देवघरात ठेवताना तसे यंत्र उभे ठेवू नये, खाली ठेवावे. अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ एका कपड्याने पुसून घ्यावे. पुसताना वरचे टोक खंडित होऊ नये याची काळजी घ्यावी. अलगद हाताने कोरडे करावे. त्यानंतर श्रीयंत्र ठेवण्यासाठी छोटी प्लेट किंवा तांबण घेऊ शकता किंवा वाटीमध्ये ठेवले तरीही चालते. श्रीयंत्राच्या खाली लाल रंगाचे वस्त्र असावे. लाल रंग लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. थोडेसे तांदूळ घेऊन तांबण्यात ठेवावेत. त्यावरती श्रीयंत्र ठेवताना सुप्रतिष्ठित मस्तू असे म्हणून ठेवावे. श्रीयंत्राची जी काही सर्व टोक आहेत ती आपल्याकडे येतील याप्रमाणे श्रीयंत्र तांबण्यात ठेवावे. श्रीयंत्राला 27 किंवा 108 कमळगट्ट्याची माळ अर्पण करावी. श्रीयंत्र झाकेल अशा प्रकारे कमळगट्ट्याची माळ ठेवू नये. श्रीयंत्राला कवड्यांची ही माळ घालू शकता. श्रीयंत्रावरती सुगंधी फुलांचे अत्तर शिंपडू शकता किंवा केवड्याचा अत्तरही लावला तरी चालतो. श्रीयंत्राची पंचोपचार पूजा करावी. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून श्रीयंत्राला चंदन लावावे. चंदन नसेल तर गंध लावू शकता. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या तयार चंदनाच्या पेस्टही मिळतात, तेही लावले तर चालते. त्यानंतर श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी म्हणून अक्षता वाहाव्यात. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असे म्हणून श्रीयंत्राला आधी हळद मग कुंकू अर्पण करावे. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पानी समर्पयामी असे म्हणून पुष्प अर्पण करावे. तुळशीपत्रही अर्पण केले तरी चालते. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः धूपमाग्रपयामी म्हणून 3 वेळा धूप ओवाळावा. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः दीपम दर्शयामी म्हणून 3 वेळा दिवा ओवाळावा. धूप दीप ओवाळून झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा. त्यासाठी मधल्या 2 बोटांनी पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती खडी साखरेचा किंवा मिठाईचा नैवेद्य ठेवावा. फळे असतील तर तीही ठेवू शकता. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः नैवेद्यम संपूज्य असे म्हणून नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यावरती पाण्यात बुडवून गायत्री मंत्र म्हणत 1 तुळशीपत्र ठेवावे. दुसरे तुळशीपत्र पाण्यात बुडवून गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा नैवेद्याभोवती फिरवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून नैवेद्य दाखवावा व तुळशीपत्र श्रीयंत्राजवळ ठेवावे. परत एकदा तुळशीपत्र पाण्यात बुडवून 3 वेळा नैवेद्याभोवती गायत्री मंत्र म्हणत फिरवून आधी केली त्याचप्रमाणे कृती करून नैवेद्य दाखवावा. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः नैवेद्यम समर्पयामी असे म्हणावे. अशा प्रकारे नवीन श्रीयंत्राची स्थापना करावी. अभिषेक करताना जे काही मंत्र स्तोत्र आहेत ते दर मंगळवारी, दर शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा, दुर्गाष्टमी, नवमी या दिवशी श्रीयंत्रावर अभिषेक करत म्हटले तरी चालतात. रोज केलं तर उत्तमच आहे. श्रीयंत्राची घरात स्थापना केल्यामुळे घरातील अलक्ष्मीचा नाश होऊन शुभलक्ष्मीचा निवास होतो. घरात बरकत येते, पैसा टिकून राहतो. अन्नधान्याची कमतरता भासत नाही. डोक्यावरती कर्ज राहत नाही. घरातील ताणतणाव दूर होतो. मंगलमय वातावरण निर्माण होते. वास्तूतील वास्तुदोष नाहीसा होतो.
मनःशांती लाभते, बाह्य शक्तींचा जो काही त्रास आहे तो त्रास दूर होतो. श्रीयंत्राच्या द्वारे आरोग्य लक्ष्मी निवास करते, त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. ज्या व्यक्तींना ग्रहबाधेचे दोष आहेत ते ग्रहबाधेचे दोष नाहीसे होतात. लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध होतात. मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, विविध देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात व आध्यात्मिक प्रगती होते. अशा प्रकारे घरात श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे फायदे होतात. महालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी कमळगट्ट्याच्या माळेचा उपयोग करतात. श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवल्यामुळे कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होते. विधिवत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसे करावे, कोणते स्तोत्र मंत्र म्हणावेत, विवाहासाठी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनची सेवा कशी करावी हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन. तो व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.